त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतंय युवा नेता सागर जाधव मॅन फ्रॉम कव्वाड त्यांच्या समवेत यशवंतजी चव्हाण देखील आहेत. वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. जगदीशजी आडके विद्यमान सरपंच यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्या दरम्यान आपण सामन्याकडे बोलूया. षटक क्रमांक पहिला सचिन गोलंदाज. पहिला चेंडू फुल टॉस बॉल, जोरदार अपील, येस इज गॉन. पहिला गडी बाद. तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन जी आहे शिल्लार ते अंबाडी या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष संतोषजी गुरव या ठिकाणी आहेत. आपल्यास विनंती आहे की आपण व्यासपीठावर व्यवस्थापन नवा. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज संदेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्या चेंडूवर पहिला ब्रेक तो मिळून दिलाय सचिन या गोलंदाजाने अक्षयाला पायचीच्या स्वरूपात बाद केलं होतं. यास पहिला गडी बाद आपण पाहतोय. 0 या धावसंख्येवर जय विथ संदेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू फुल टॉस बॉल, प्रहार झालाय, चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. हा षटकार. तर कव्वाड संघाला शुभेच्छा येतात आणि अनिकेत बालेराव यांच्या माध्यमातून. धन्यवाद अनिकेत बालेराव, आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढील चेंडू यावेळेस सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. चेंडू लांब ऑफ लांबच्या मधून जोपर्यंत फील्ड होते त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र धोकादायक ठरेल. येस इज गॉन. फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात. तर दुसरा गडी बाद होतो या ठिकाणी. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 7 धावा धावफलकावर आहेत. मात्र त्या मोबदल्यात आतापर्यंत 2 गडी बाद मित कव्वाड संघाला आपण पाहतोय. नवीन फलंदाज अजय आलाय. यावेळेस ऑफ ड्राईव्ह बट ऑफा चेंडू उचलला जातोय. डायरेक्ट हिट. यस, अजून एक गडी बाद. नवीन फलंदाज विकी मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर यानंतर आपल्याला श्रावणी 11 पिल्लंजा आणि जेबी पहारे या दोन संघादरम्यान पुढील लढत पाहायला मिळेल. ज्यावेळेस पहिली इनिंग कंप्लीट होईल त्यावेळेस टॉस साठी यायचा आहे दोन्ही संघाचे संघनायक. विकी आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर या ठिकाणावरून आपल्या संघाला सावरावं लागेल, आपल्या संघाला आवरावं लागेल, कारण नाजूक स्थितीत पाहायला मिळतोय मिक्सफोर्ड कव्वाड संघ.
सचिन षटकातील पुढील चेंडू त्यावेळेस हा चेंडू सोडून दिलाय निर्धाव बॉल कोणत्या प्रकारची धाव नाहीये या चेंडूवर तर पहिलं षटक या ठिकाणी आपण मार्गस्थ असताना पाहतोय 7 धावा धावफलकावर आहेत अजून एक बॉल बाकी आहे या षटकातील त्यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये चेंडू निर्धाव निघून गेलाय पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर आहेत 3 गडी बाद मात्र यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे स्वराज स्पोर्ट पारवली आयोजित रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2021 अप्रतिम आयोजन नियोजन मित्र आपण पाहतोय व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवरांचं या क्रीडा नगरी पुन्हा सर स्वागत आहे तर या चषकाचे मुख्य आयोजक आपण पाहतोय यांचे इथं शुभ आगमन होत आहे सन्माननीय पंकजी राऊत साहेब यांचे क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे अप्रतिम आयोजन नियोजन पाहतोय सतीश जाधव यांच्या माध्यमातून त्यांचे सहकार्य अक्षय गायकवाड असतील अनिकेत भालेराव असतील उर्फ अनुभाई विकी जाधव आकाश जाधव या सर्वांनी मिळून अप्रतिम आयोजन नियोजन दिलेलं आहे त्याचबरोबर आपण पाहतोय सकाळपासून ज्याने खरोखरच अप्रतिम मेहनत सादर केलेली आहे युवा नेता सागर भालेराव भावेश सामन्याला सुरुवात षटकातील पहिला चेंडू पहिलाच बॉल आपण पाहतोय जोरदार अपील यष्टीरक्षकाच्या माध्यमातून त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली लेग बायच्या स्वरूपात धाव आली धाव संख्या 1 ने पुढे सरकेल 8 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत चांगली स्कोरिंग या ठिकाणी केली जाते सौरव कदमच्या माध्यमातून भावेश पुन्हा एकदा बोलतोय त्यावेळेस यष्टीरक्षक बीट झालाय व्हाईट बॉल आहे 1+1 2 धावा मिळतील धाव संख्या 2 ने पुढे सरकते 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत भावेश याच्या माध्यमातून एक चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमधून आपण पाहिला व्हाईट बॉल होता यष्टीरक्षक बीट झाला होता एक धाव पळून काढली गेली 1+1 2 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय पुन्हा एकदा भावेश हायवे टोकाकडनं गोलंदाजी करतोय षटकातील पुढील चेंडू त्यावेळेस डावी स्टिक सोडून बाहेर टाकलाय चेंडू व्हाईट बॉल अवांतर धाव मिळेल नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळत नाहीये या षटकामध्ये गोलंदाज भावेशच्या माध्यमातून ज्या प्रकारे षटक फेकलं जात आहे षटकातील पुढील चेंडू त्यावेळेस त्रिफलला उडवलाय येस इज गॉन फलंदाज बाद भावेश गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर थोडं स्पीडअप करा पुन्हा संघाचा संघ नाही आपण थोडं स्पीडअप करायचं आहे षटकातील पुढील चेंडू
यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता, अतिशय सुरेख चेंडू बीट केलाय फलंदाजाला, बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये, चेंडू निर्धाव निघून गेलाय. तर एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावा धावफलकावर स्थिर आहेत, 11 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. यावेळेस गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत आहेत, मात्र मिस फील्ड आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषे बाहेर. हा चौकार. चार चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत, अजूनही 2 बॉल बाकी आहेत या षटकातील. यावेळेस हा बॉल ऑन साइडला खेळून काढलाय, एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत, 16 धावा. 4 गडी बाद 16 धावा पाहायला मिळत आहेत. मात्र या ठिकाणावर ना नक्कीच धावांचा वेग वाढवण्यासाठी बिगेट आवश्यक असतील मित कवाड संघाला. भावेश गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. खूप उशीर करत आहात पुंडा संघ. यावेळेस पुन्हा एकदा एसटी रक्षक बीट झालाय, मात्र कोणत्या प्रकारची धाव नसणार आहे. षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावर आहेत. त्यानंतर अजून एक षटक बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये पाहूया कुठपर्यंत मजल मारेल मित कवाड संघ. त्यावेळेस टॉस उडवला, त्यांच्या संघनायकाने सांगितलं होतं की आम्ही 40+ जाण्यासाठी प्रयत्न करू. मात्र 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. धावा धावफलकावर आहेत 16. 40+ जाण्यासाठी या षटकामध्ये 4 ते 5 विकेट दाखवावे लागतील. तर खेळणाऱ्या सर्व संघांना विनंती आहे की वेळेसंदर्भात थोडं भान असू द्या. शेड्यूलला थोडा उशिरा सुरू झालाय. वेळेसंदर्भात आयोजकांना आपण सहकार्य करायचं आहे, कारण आजचा शेड्यूल आजच कंप्लीट केला जाईल याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे. शेवटचं षटक पाहूया कोणता गोलंदाज येतोय. शेवटच्या षटकाच्या माध्यमातून कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजाचा, तर त्या उलट जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न असेल फलंदाजाचा. पाहूया कोणाच्या प्रयत्नांना यश मिळेल शेवटच्या षटकामध्ये. गोलंदाज सूरज आलाय. सूरज पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हात आलेल. 3रं षटक आहे. षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हायवे टोकाकडनं गोलंदाजी करताना आपण सूरजाला पाहतोय. समोर फलंदाज किरण. यस, पुन्हा संघ आपला शेवटचा कॉल दिला जातोय. वेळेसंदर्भात शेवटचा कॉल आहे, यानंतर पेनल्टी पुकारली जाईल. यावेळेस हा बॉल गुड लेंथ वरनं उचली घेतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये, चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय. बाकीचं काम यष्टीरक्षक बजावतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. सुरेख सुरुवात या षटकाच्या माध्यमातून. पहिल्या 2 गोलंदाजांचा विचार केला तर त्यांच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, आणि त्यानंतर मात्र सूरज देखील स्टार्ट चांगला दिलाय. निर्धाव बॉल पाहायला मिळालाय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस बॅटची कडा लागली आहे. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न, मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. 17 धावा धावफलकावर झाल्यात.
30+ जावं लागेल एक फायटिंग टोटल उभं करण्यासाठी, कारण आतापर्यंत 17 धावा धावफलकावर आहेत. खास करून पुंडा संघाचा विचार केला तर त्या संघामध्ये देखील चांगले फलंदाज आहेत. आणि यानंतर आपण जी पुढील लढत पाहणार आहोत पिल्लांचे विपक्ष पहारे. दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. षटकातील पुढील चेंडू यावेळेस हा बॉल या पंचांनी मात्र बाद घोषित केला आहे. फलंदाज बाद होतोय. धावा धावफलकर मात्र स्थिर आहेत 17 धावा. शेवटचं षटक आपण पाहतोय. मात्र शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. एक गडी बाद करत एक धाव खर्च केली आहे गोलंदाज सूरजने. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणत्या प्रकारे विकेटची मुभा दिली नाहीये. त्या ठिकाणी विकेटची आवश्यकता होती, मात्र त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश आलाय. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत आणि या 3 बॉल्स मध्ये पाहूया किती धावा बनवण्यात यश येईल कवाड संघाला. सूरज षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस हा बॉल बीट केलाय फलंदाजाला. कोणत्या प्रकारची धाव नसणार आहे. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन शेवटच्या षटकामध्ये. मूर्ती लहान मात्र कीर्ती महान अशी गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सूरज एक युवा गोलंदाज आहे, मात्र भरपूर टॅलेंट त्याच्यामध्ये दिसून येतोय. वारंवार चेंडूला पुढे ठेवलं जात आहे. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन सूरज याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. सूरज गोलंदाज पुन्हा एकदा हायवे टोकाकडनं षटकातील पुढील चेंडू घेऊन बोलतोय. यावेळेस मात्र प्रहारचा लाईव्ह फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. हा षटकार अतिशय दमदार फटका मैदानाच्या आतमधून आपण पाहिला. चेंडू सीमारेषे बाहेर झाला होता. 6 धावांसाठी षटकार आलाय. 6 ने धावसंख्या पुढे सरकली. 23 धावा धावफलकावर झाल्यात. पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त 1च धाव खर्च केली होती गोलंदाज सूरजने. त्यानंतर मात्र हा षटकार आलाय. तर अजून एक बॉल बाकी आहे या डावातील. पाहूया किती धावांचं लक्ष उभारेल मिडस्पोर्ट कवाड संघ. 23 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा बॉल खेळेल निलेश, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आपण पाहिलाय. षटकातील पुढील चेंडू शेवटचा बॉल सूरज वळतोय. शेवटच्या बॉलवर मात्र कोणत्या प्रकारची धाव नाहीये. बीट केलाय फलंदाजाला. चेंडू निर्धाव निघून गेलाय आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावर आहेत. 24 धावांचं लक्ष आहे. मात्र त्या दरम्यान आपण टॉस कडे वळणार आहोत. यास पुढील टॉस या ठिकाणी केला जाईल श्रावणी 11 पिल्लांचे विपक्ष JB पहारे या दोन संघादरम्यान. तर चला दोन्ही संघाच्या संघाने एक टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. तर मान्यवर कक्षातून मी आवाज देऊ इच्छितो. यस जगदीशजी हालगी साहेब, सागरजी जाधव, आपणास विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये जा. आपल्या शुभ हस्ते टॉस उडवला जाईल. तर टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत मजहर खान. यस यशवंतजी चव्हाण, आपण देखील टॉस बॉक्स मध्ये जा. आपल्या शुभ हस्ते देखील टॉस उडवला जाईल. यस ओव्हर टू द टॉस बॉक्स. त्या ठिकाणी मजहर खान सज्ज आहेत. थैंक यू संदेश वखारे. तो श्रीराम 11 और JB स्पोर्ट पहाड़े के बीच में टॉस होने जा रहा है. JB स्पोर्ट पहाड़े के कैप्टन टॉस के लिए आना है. ये सिक्का दिखा दो. एक तरफ है सहारा स्पोर्ट्स पहाड़े और दूसरी तरफ है डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चषक. सहारा स्पोर्ट्स कहना है यहाँ पर JB स्पोर्ट्स का और आया भी सहारा स्पोर्ट्स. बहुत बहुत शुक्रिया सर आप लोगों का. ये सिक्का देना है आपको विनिंग कैप्टन को. तो टॉस को जीता है JB स्पोर्ट्स पहाड़ा के कैप्टन ने. टॉस जीता है, आपने क्या करना चाहोगे? मैं फील्ड लेना चाहूंगा. फील्डिंग करने का फैसला लिया है. श्रवणी स्पोर्ट्स को आपने पहले बल्लेबाजी दी है. कितने रनों तक रोकने की कोशिश करेंगे इन्हें आप? 30 या 25 तक रोकने का प्रयत्न करूंगा. देखिए 3-3 ओवर का मुकाबला है. 30 और 25 पे आपने रोकने की बात की. वो कौन से गेंदबाज रहेंगे जो आपकी मदद करेंगे?
आसिम है, परेश है और जगदीश भी है। क्या कहेंगे जिस तरह से ये आयोजन और नियोजन है यहाँ पर इस टूर्नामेंट के बारे में? काफी अच्छा आयोजन नियोजन है, हर साल आते हैं, इस साल भी अच्छा लगा। इस साल मैदान पे बहुत खर्चा किए और बहुत बढ़िया आयोजन किया है, इसलिए अच्छा दिख रहा है, नजरों को भी ठंडक मिले ऐसा देखने को। बहुत बहुत शुक्रिया। इस वक्त मेरे साथ श्रीरानी के कैप्टन है, आपने टॉस हारा, आपको बल्लेबाजी दी गई, बड़ा मुकाबला है, बड़ा टूर्नामेंट है, आप टॉस जीतते तो आप क्या करते? फील्डिंग। लेकिन बल्लेबाजी दी गई है, जैसे कि सामने वाली टीम ने कहा है कि आपको 25 और 30 पे रोकने की कोशिश करेंगे, आप कितने रनों तक जाने की कोशिश करोगे? 40+। और वो कौन से बल्लेबाज रहेंगे जो शुरुआती ओवर में आपको फ्लाइंग स्टार्ट देंगे? वैभव, रितेश। तो बहुत बहुत शुक्रिया। टॉस जीता है यहाँ पर 12 की कैप्टन ने और पहले फील्डिंग करने का फैसला लिया। और टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद मजर खान। चला क्षेत्ररक्षण लावून यायचा लगेच। कवड संघाने कुठल्या प्रकारचा वेल वाया न घालत आपल्या क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचं आहे। पंचांनी ही विनंती करायची आहे आणि खेळाला लवकरात लवकर कशा प्रकारे सुरुवात होईल याकडे लक्ष द्यायला हवं आहे, कारण वेळेअभावी आपण 4 षटकांचे सामने 3 षटकांमध्ये खेळवले, अजून जर उशीर झाला तर ते सामने कदाचित 2 षटकांवरती येतील, असं काय न व्हावं म्हणून सर्वांनी चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवावा आणि वेळेचा सन्मान करावा। तर वेळेच्या खेळाकडे आपण पाहिलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर मित स्पोर्ट कवाड संघाने 23 धावा देऊन 24 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे। तर पाहण्यासारखं राहील या 24 धावा कशा प्रकारे पूर्ण होतील की थांबतील, येणारा काल मात्र सांगून जाईल। चांगली गोलंदाजी रगा थांबवतील, चांगली फलंदाजी मात्र टार्गेट पूर्ण करेल। टार्गेट पूर्ण करण्यासाठी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, भावेश आणि रोशन। स्ट्रायकर फलंदाज बाद आपण भावेश। तर पाहूया पहिले चेंडू सामना करतोय, काय घडेल इथं मात्र आपण पाहू शकला चेंडू मात्र जातोय डावेची सोडून पंच आमच्याकडे वळतायत आणि वाईटची खून केली जाते। एका धावेने संघाचं अकाउंट ओपन केलं जातंय। बॅलन्स कम खर्चा ज्यादा, सुरुवात मात्र झालेली आहे अवंतर धावेने। अतुल पहिला चेंडू स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय, गोलंदाज तयार होतोय, गोलंदाज मार करतोय, इथं मात्र उत्तम फटका अप्रतिम प्रहार पाहायला मिळतोय, चेंडू जाईल लॉंग लॉंग बिग बिग वे षटकार। भावेश ऑन द फायर, बिग हिट षटकार येतोय। धावसंख्येला आकारविंद धावसंख्या 7, 24 धावांचं लक्ष्य आहे। सुरुवात मात्र चांगली पाहायला मिळतंय, इथं अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय, हाई जाईल चेंडू सीमारेषे बाहेर, मॅक्झिमम षटकार। बॅक टू बॅक आपण पाहिलं 2 षटकार पाहिलेले आहेत, इथं मात्र अजूनही आपल्याला विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक पाहायला मिळाली आहे आणि षटकार हॅट्रिक सुद्धा पाहायला मिळाली नाही आहे। तर इथं पाहूया ही षटकार हॅट्रिक पूर्ण होईल का या स्पर्धेतील पहिली। जी बिल्कुल, यहाँ पर देखना होगा कि आज के दिन का ये तीसरा मुकाबला है और देखना ये भी होगा कि सिक्सर के हैट्रिक लगाते हैं नहीं भावेश, लेकिन कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं अब भावेश। बैक टू बैक 2 सिक्सर लगा, लेकिन उस तरह की गेंदबाजी देखने को नहीं मिल रही है अतुल द्वारा। जब पहली गेंद वाइट की उसके बाद लगातार 2 गेंदों के ऊपर 2 सिक्सर लगाते हुए भावेश नहीं जाता होता गोलंदाज यावेळेस शॉट, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, बिग बिग लगे षटकार। बहुत ही खराब गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है अतुल द्वारा। पहले ओवर की जो 3 गेंदें अब तक हुई है मनोज सर, पिक्चर पूरी तरह से यहाँ पर साफ नजर आ रही है, क्योंकि अब तक जो रन बन गए 19 रन बन गए। यावेळेस पाहिलं अजून एक चांगला फटका येतोय, चौकार होतोय। या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये आकार मिळतो, धावसंख्येमध्ये भर पडते। धावसंख्या जर पाहिली तर धाव फलकावरती 23 धावा। क्या स्ट्रोक खेला वहां पर भावेश ने, क्रिकेट का प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक खेला है वहां पर, अच्छी बल्लेबाजी देखने को मिल रही है।
या क्रीडानगरीमध्ये ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे सन्माननीय संतोष गुरव, भिवंडी ग्रामीण क्रिकेट सेलार अंबाडी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संतोषजी गुरव साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे, त्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. विजयासाठी फक्त एका धावेची आवश्यकता आहे. 24 धावांचं लक्ष्य होतं आणि सहजरित्या ते पूर्ण करताना पाहतोय आपण. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरुवात होईल. एक चेंडू अजून बाकी आहे. या वेळेस अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय षटकाराच्या रूपाने. याच बरोबर विजय संपादन करतोय